का आगाज़ तिलावत कुरान पाक से होगा, जिसके लिए मैं हाफिज साहब से इत्तला करूँगा कि वो जाए तिलावत कुरान पाक पेश करें। और इधर उधर खड़े हुए हजरात हैं, यहाँ कुर्सियाँ खाली हैं, आकर बैठने की जहमत करें। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان. فبأي آلاء ربكما تكذبان. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان. رب المشرقين ورب المغربين. فبأي آلاء ربكما تكذبان. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان. وله الجوار المنشآت في البحر كالأعلام. فبأي آلاء ربكما تكذبان. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله العظيم. अपने प्रोग्राम का आगाज़ होने जा रहा है। सबसे पहले हमें आज जो इस इफ्तिताई प्रोग्राम के लिए मेहमान खुसूसी मुअस्सर हुए हैं, वो मोहतरम जनाब वैभव दादा शिंदे, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते और संचालक सांगली जिला मध्यवर्ती सहकारी बैंक, यहाँ पर अपने वक्त से वक्त निकाल कर यहाँ पर तशरीफ़ लाए। आज आज़ादी का अमृत महोत्सव, स्वतंत्र दिन के इस अजीम मौके पर यहाँ एक छोटे से पौधे का आगाज़ किया जा रहा है। सबसे पहले हम तमाम भारतीय नागरिकों को मैं अपने इस फाउंडेशन के माध्यम से और हमारी सारी इंतज़ामिया की जानिब से स्वतंत्रता की हार्दिक शुभेच्छा पेश करता हूँ, मुबारकबाद पेश करता हूँ। और साथ ही साथ जो मेहमान यहाँ पर तशरीफ़ फरमाए, उसमें हमारे आष्टा शहर के बुजुर्ग हस्तियाँ हैं, आजी माजी नगर सेवक हैं, विविध सामाजिक संस्था में काम करने वाले पदाधिकारी हैं और यहाँ के प्रतिष्ठित नागरिक, इन तमामों का मैं दिल की अमीर गहराइयों से इस इदारे की जानिब से हार्दिक स्वागत करता हूँ, इस्तेकबाल करता हूँ, खुशामदीद कहता हूँ।
उसी तरह से यहाँ पर पेट से अपने को जो है मार्गदर्शन करने के लिए मुफ्ती साहब आने वाले आ चुके हैं तकरीबन, उनका भी यहाँ पर खैर मकदम करता हूँ। और इसके मकासद, इसके अगराज, इससे हमें आगाह करने के लिए हमारे तंजीम के कुछ पढ़े लिखे हजरात और यहाँ के अपने इलाके के नेताजी ज्ञान प्रबोधिनी के मोहतरम फाके सर, ये भी यहाँ पर तशरीफ लाने वाले हैं। उनका भी मैं जो है आप तमामों की जानिब से दिल की आमी गहराइयों से इस्तकबाल करता हूँ, खुशामदीद कहता हूँ। और इसके बाद जो है आए हुए मेहमानों का मैं जो है गुलहाद अकीदत पेश करके उनका यहाँ पर स्वागत करना चाहूँगा। इसके लिए सबसे पहले मैं हमारे इस छोटी सी इस संस्था के अध्यक्ष मोहतरम हारून मुजावर साहब, इनके दस्ते मुबारक से यहाँ के मेहमान खुसूसी वैभव दादा शिंदे, इनका जो है गुलहाद अकीदत उनकी खिदमत में पेश करने की जो है उनसे गुजारिश करता हूँ। मोहतरम वैभव दादा शिंदे, इनका सत्कार जो है यहाँ पर और मुजाहिद के दस्ते मुबारक से किया जा रहा है। समीर गायकवाड़ सर यहाँ पर जो एक सामाजिक कार्य करते हैं, हर आवाज़ पर वो जो है लब्बैक कहकर हाजिर होते हैं, अच्छे कामों में उनका सहकार्य होता है। और उनका भी जो है हमारी इस छोटी संस्था की जानिब से उनका भी जो है बुके देकर उनका भी इस्तकबाल यहाँ पर किया जाता है। अभी जो है हमारे इस संस्था की जिन्होंने अपनी कोशिश से बहुत सारे उपक्रम इसमें जो है समाज के लिए किए, और इसके पहले भी दादा हमने जो है एक प्रोग्राम लिया जिसके अंदर जो है एक क्विज निकाला था, और उस क्विज के ज़रिए से मोटिवेट किया लोगों को कि कुछ पढ़ाई करें वो अपने दीनी इल्म की। दुनियाई इल्म से तो मालामाल हैं, हम अच्छे अच्छे ओहदों पर फायज हैं, लेकिन दीनी इल्म की कभी महसूस हो रही है। इस हिसाब से जो है एक 50 सवालात का एक पर्चा बनाया गया, उसके जो है जवाब के लिए PDF भेजी गई, और उसमें से चुनकर बहुत सारे लोगों ने उसमें हिस्सा लिया। एक जमे गफीर जमा, और वहाँ पर छोटी मोटी जो है इनामात का तकसीम किया गया। और वो एक आष्टा में सबसे पहले आष्टा की तारीख में हमारे समाज की जानिब से एक बड़ा प्रोग्राम यहाँ पर लिया गया, वो कामयाब रहा वो प्रोग्राम। और उसके तहत ही अब जो है कुछ अगराज लेकर, कुछ मकासद लेकर, कुछ उद्देश्य लेकर हमने इस आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर एक छोटी सी कोशिश शुरू कर रखी है। तो उसके जो है बुनियादी मकासद, उसकी उद्देश्य और उसके आज के समाज को क्या गरज है, ज़रूरत है, इसके बारे में एजाज मुल्ला से मैं गुजारिश करूँगा कि वो जो है उस पर। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करता हूँ अल्लाह के नाम से जिसने हमें आज ये दिन देखना नसीब फरमाया। आप सबका शुक्रगुजार हूँ कि हमारे एक छोटी सी पुकार पे आप इतना अपना कीमती समय इस खुशी के मौके पर हम सबको दिया आपने। अल्लाह ताला के हमारे पर करोड़ों एहसान है, जिसने आज अपने आज़ादी का 77वां यौम आज़ादी के सुनहरे मौके पर इस फाउंडेशन के ओपनिंग का मौका अता किया हमें। और इस फाउंडेशन के ऑफिस के ओपनिंग के लिए जो लोगों ने हमारी मेहनत की, अपना जान और माल लगाया, उनका तहे दिल से इस्तकबाल करता हूँ और उनका शुक्रगुजार अदा करता हूँ। मुझे घुमा फिरा के बात करने की आदत नहीं है, कभी बात किया भी नहीं मैंने ऐसे स्टेज पे या इस टाइप में। कुछ अगर गलती होती रहेंगे तो माफ़ करो। सबके दिलों में एक क्वेश्चन आया रहेगा कि मुसैदा फाउंडेशन क्या है, क्यों बनाया और आष्टा में क्यों लेके आए हम लोग इसके लिए। तो हमने एक प्रोग्राम किया था मेरे ख्याल से मई महीने के अंदर मोहम्मद सब के लिए क्विज कंपटीशन के हिसाब से। इसका मकसद एक था कि हक बात को हर घर तक पहुंचाना। अपने हुजूर ने जो अपने को तालीम सिखाई, एजुकेशन का मतलब क्या है और उनके सुन्नतें हर घर घर तक पहुंचाना।
ये अपना मकसद था। दूसरी बात अगर हम सोचेंगे तो आज दुनिया के अंदर मुसलमान बोलो या इस्लाम की कौम आज सेकंड लार्जेस्ट नंबर पे है दुनिया में। और अगर हिंदुस्तान की बात हम लोग सोचेंगे तो हमारे को आज माइनॉरिटी करके बोला जाता है, एक हकारत की नज़र से देखते हैं। इसका मतलब क्या है या ऐसा क्यों होता है? इसका एक ही जवाब है कि हमारे में इल्म की कमी है, पढ़ाई नहीं है हमारी। हमें हुजूर ने बताया कि इल्म लेना हमारे पे फर्ज है। आज दुनिया देखेंगे तो हमसे हिंदुस्तान में अपने कौम से 50 साल आगे हैं लगभग। आज़ादी से पहले अगर सोचेंगे हम लोग तो अंग्रेज़ों ने जो डिवाइड एंड रूल बनाया, फिरके बनाए अलग अलग, वो फिरके आज भी हम लोग लेके चल रहे हैं। आज भी हम लोग फिरके में बटे, जिसके वजह से आज हम लोग लगभग 50 साल पीछे हैं दुनिया के हिसाब से। तो अपना मकसद ये है कि कैसे भी करो इल्म हासिल करो। फाउंडेशन का मकसद ये है कि आज आष्टा में एक भी कोई बच्चा या बच्ची बिना इल्म के या बिना तालीम के ना रहे। किसी भी हालत में इल्म हासिल करो। इल्म हासिल करने से क्या होगा? अगर हमें लगता है कि अपने बच्चे दुनिया में हकारत के नज़र से ना देखे, अपने को क्या बुला दिया दुनिया के अंदर, कसाई या पंक्चर वाला, या अपने नाम है मुसलमान के, तो अपने को उस बारे में गुस्सा नहीं आता क्या? ऐसे नाम से अपने को बुलाते लोग। तो इसका जवाब कैसा देंगे हम लोग? ईंट और पत्थर से, क्या तलवार से? इसका जवाब है ये कैसे अपने पास में इल्म हासिल करो, अपने वो मकाम पर पहुंचो। जो अपने को हकारत की नजर से देख रहे हैं वो लोग इज्जत की नजर से देखेंगे हमारे को। हम लोग उस मकाम का, उस दुनिया का भी हिस्सा बने, उस जगह पर भी हम लोग पहुंचे। मुसद्दे का मकसद ये है कि हर बच्चे को इल्म किसी भी तरह से हम लोग हासिल करके दें। और मेन एक कुछ गलत फहमियाँ है फाउंडेशन के बारे में लोगों की कि एक सेंट्रल गवर्नमेंट अप्रूव्ड फाउंडेशन है। इसका मतलब ऐसा है कि कुछ गवर्नमेंट से पैसा रहता है, फाउंडेशन के पास में बहुत सारा पैसा है और बढ़ती फिरने लगी। ऐसा कुछ नहीं है। आप लोगों से ये फाउंडेशन बना हुआ है। हम लोग ये फाउंडेशन के पास में पैसा जमा करते हैं सब लोग मिल के, और जो ज़रूरतमंद है उसकी ज़रूरत पूरा करने की हम लोग कोशिश करते हैं। अभी फाउंडेशन क्या क्या काम करता है क्या नहीं, इतने डिटेल में बताने से बेहतर है कि आप थोड़ा सा ऑफिस का जायज़ा ले लो। ऑफिस में पूरा फाउंडेशन का मकसद क्या है, क्या करने वाला है फाउंडेशन, क्या करने की ख्वाहिश है, ये पढ़ने के बाद में आप अपने जहन को भी तलाशो कि हमारी जिम्मेदारी क्या है इसके अंदर, हम लोग क्या कर सकते हैं फाउंडेशन के वास्ते या अपने समाज के वास्ते। उस पर सोच समझ के सब लोग अगर फाउंडेशन का हिस्सा बनेंगे, सभासद बनेंगे, तो हम लोग एक बेहतर बच्चे या बेहतर नस्ल हम लोग आगे बना सकते हैं। फाउंडेशन के बारे में किसका कुछ अगर कुछ सवाल रहेगा, किसको कुछ पूछना रहेगा तो आप पूछ सकते हैं। किस टाइप से चलता है, क्या करना है आपको, या आप और कुछ किसी की कुछ शंका रहेंगे तो आप पूछो बिंदास। ठीक है, अस्सलाम वालेकुम। मुख्तसरन एजाज भाई ने कुछ बातों का आपके पास जिक्र किया। असल मुसैद फाउंडेशन का मफहूम, मकसद, यानी सबसे पहले 100% साक्षरता अभियान, यानी अपना कौम का कोई बच्चा 6 से 18 साल की उम्र का ये स्कूल से बाहर न रहे। हमारे समाज की वैभव दादा एक बहुत बड़ी खंत है कि लड़की को तालीम देने के पक्ष में ही नहीं रहते, यानी बहुत ज़बरदस्ती करना पड़ती, तब जाकर लड़कियों को 10वीं के बाद 11वीं 12वीं और कॉलेज में एडमिशन देना। ये एक हमारी रिवायत है, इसको तोड़ना है। इस मकसद के तहत कि हर मैदान में जो है लड़कियां आगे आए, तालीम हासिल करें। और अक्सर देखा जाता कि हमारे लड़के ढल रहे थे वो और लड़कियां जहीन रहती। इसका एक ही इसका एक जो मुशाहिदा किया, हम थोड़ी देर इस पर सोचे तो हमारा होता क्या है कि लड़कियों पर सारी पाबंदी, वो घर से बाहर निकलना है तो इधर बैठने का, तो ऐसे ही करने का, ऐसे ही रहने का। उसकी वजह से उनको दूसरा पढ़ाई के बगैर दूसरा काम ही नहीं होता। लड़के हमारे इधर उधर भटकते फिरते, उनको रोकने वाला कोई नहीं। एक है
एक चांद का टुकड़ा है मेरा, उसे कुछ दबा के चलता रहे, जिसकी वजह से लड़के पढ़ाई में पीछे जाते हैं और लड़कियां पढ़ाई में आगे जाती और आगे जाने वाले को आगे बढ़ने का मौका देते नहीं। तो ये एक बात यहाँ पर हम खास तौर पर कि जो लड़के लड़कियां तालीम हासिल करते, अच्छे मेरिट में 12वीं का इम्तिहान पास करते, लेकिन हालात की वजह से वो रुक जाते, कॉलेज की, इंजीनियरिंग की, डॉक्टरेट की या दूसरे कोई अहम कोर्स की तालीम हासिल नहीं कर पाते, माली एतबार से कमजोर होते हैं। तो ऐसे बच्चों को आगे बढ़ाने का काम हमारे इस फाउंडेशन की जानिब से मुस्तकबिल में किया जाने वाला है। उसी तरह से हमारे कुछ अपाहिज बच्चे होते जो शर्म के मारे घरों से निकालते नहीं, मेरा बच्चा अपाहिज है, सबको कैसे बताऊं मैं। तो आजकल गवर्नमेंट पे महाराष्ट्र शासन या केंद्र शासन की जानिब से बहुत सारी ऐसी योजनाएं हैं कि जिनके तहत हम उन विकलांग या अपंग बच्चों को उसका फायदा दे सकते हैं और उनको तालीम के मैदान में ला सकते हैं, उनको जोड़ सकते हैं कि किसी भी तरह से वो स्कूल से बाहर न रहे, तालीम के मैदान में आगे बढ़े। हमारे यहाँ पर बहुत सारे दर्जनों ग्रेजुएट बच्चे जो है इधर उधर के पेशे करते हैं, छोटे मोटे रोजी रोटी का जरिया बनाने के लिए वो जो है इस्तेमाल करते हैं और वो जो है उसमें जुट जाते हैं, उनके ऊपर ध्यान देने वाला कोई नहीं होता। हालांकि ये बच्चे यूपीएससी एमपीएससी के इम्तिहान पास करने की सलाहियत रखते, तो इनको ये खास तौर पर मार्गदर्शन की कमी पड़ी, यानी उनको जो है सही रहबरी उनकी नहीं होती। तो उस रहबरी के तहत, उस रहबरी के लिए हम एक्सपर्ट अपने लेक्चरर बुलाकर उनका जो है कुछ यहाँ पर कैंप लगाकर उनको बढ़ावा देने का काम ये इदारा करने वाला है। उसी तरह से हमारे बच्चों की तालीम खंड न हो या तालीम नागा न हो, वो बीच में ही तालीम छोड़कर न जाए, तो उनकी तालीम मुकम्मल हो, ताकि हमारा समाज जो है IAS MPSP के ऑफिसर बन जाए हमारे समाज में। एक्का दुक्का तुम बहुत खबरें सुनते कि बहुत माली हालत से खस्ता हालत में रहने वाला भी बच्चा बच्ची MPSP में अच्छी कारकर्दगी निभाकर अच्छे अच्छे पोस्ट पर फाइज हुए हैं। तो हमारे अंदर टैलेंट है, लेकिन उस टैलेंट को उभारने का मौके हमें कम मिलते हैं। तो ये मौके फराहम करने का ये एक संस्था का, डॉक्टर बने, इंजीनियर बने, सब बने, साइंटिस्ट बने, अच्छे व्यापारी बने, अच्छे ताजिर बने, अच्छे पॉलिटिक्स बने, अच्छे समाज का काम करने वाले बने, लेकिन ऐसा भी ना हो कि वो दिन से खाली हो, उसे दीनी मालूमात भी हो और दुनिया एतबार से भी उसको अपने इस्लामी कवायद कानून और कैसे रहन सहना है, अपने मसाइल कैसे हल करना है, अपन रोजमर्रा की जिंदगी अपनी कैसी हो, ये भाई एक मुसलमान किस ढंग से इस अपने देश में जीता रहे या कुछ अपने देश के लिए काम करे, इसकी तालीम भी यहाँ पर, यानी तरबियत का काम भी यहाँ पर किया जाएगा। वो क्या मुस्तकिल रहवासी स्वरूप का नहीं होगा, ये सुबह दोपहर या जैसे लोगों की जरूरत होगी, जैसे लोगों को यानी नौजवानों को वक्त मिलेगा, उस वक्त से जो है यहाँ पर उस खास चैप्टर के एक्सपर्ट यहाँ पर मौजू किए जाएंगे और उन एक्सपर्ट के जरिए उनकी जो है तरबियत की जाएगी। एक बड़ा मकसद खास तौर पर लेकर यहाँ पर हम आए थे, इसमें जो है मस्तूरात की तालीम, अपने घरों का माहौल अच्छा बने, अपने बच्चे जो है तालीम से आरास्ता हो, अच्छे अखलाक उनके अंदर आए, एक अच्छा भारतीय नागरिक बने और अपने देश का उसके अंदर जो है फख्र हो, अपने देश के लिए अभिमान हो, ऐसी किस्म की वो जिंदगी बनाने वाला एक बेहतरीन जो है आदमी बने। इस एतबार से इस मेहनत को लेकर यहाँ पर काम किया जा रहा है। उस ताल्लुक से उस ताल्लुक से हमने अपने यहाँ के, आप मालूम है अपने इस बहुत सारे इलाके में मशहूर हस्ती फाके सर, जो बहुत सारे बच्चों को बहुत ऊंचाई तक पहुँचाए, उन्होंने, उनका जो है योगदान बहुत बेहतरीन है। उन्होंने बेहतरीन अंदाज में वो तैयारी करते हैं बच्चों की और वो बच्चे जो है IAS ऑफिसर तक बने, अच्छे अच्छे ओहदों पर फाइज हैं। तो वो भी एक हस्ती हमें यहाँ पर आज मुयसर हुई है, तो उनका यहाँ पर आगमन हुआ है। मैं गुजारिश करूँगा हमारे अध्यक्ष साहब से कि उनका भी जो है उनके जो है शान में जो है गुलाए अकीदत पेश करें, उनका भी स्वागत करें। वैभव दादा और समीर गायकवाड़ जी और हमारे अध्यक्ष साहब, इनकी उपस्थिति में उनका जो है यहाँ पर स्वागत किया जाए। देखो, अपने को सिर्फ तालीम ये मकसद अपने सामने यहाँ पर, जैसे एजाज भाई ने कहा कि किसी का कोई बड़ा फंड नहीं आने वाला है या कुछ जो है मदद नहीं दी जाने वाली, बहुत बहुत शुक्रिया। तो यहाँ पर जो है अपने को सिर्फ और सिर्फ तालीम एतबार से मेहनत करना है। तो आप जो है मेरा ज्यादा तूल न होते हुए एक सेंट्रल आइडिया अपनी यहाँ पर यह है कि हमारा सिर्फ और सिर्फ ये तालीम एतबार से यहाँ पर अपने को जो है जोड़ा जाएगा इसमें जो है, ताकि हमारे समाज की
तालीम एतबार से प्रगति हो, उन्नति हो और इंसानियत और ये भारत का अच्छा नागरिक बन के हमें यहाँ पर जिंदगी गुजारने का मौका फराहम हो। इस ताल्लुक से जो है यहाँ पर ये आज जलसा मुनक्कद किया गया और हमारे बहुत बहुत शुक्र है अल्लाह का कि हमारे यहाँ के गांव के नेता वैभव दादा शिंदे इनके दस्ते मुबारक से यहाँ पर हमारे इस छोटी सी फाउंडेशन का एक छोटा सा रोपटा आज यहाँ पर लगाया उन्होंने। तो ये अल्लाह से दुआ है कि ये बड़ा हो, फला फूले और इसके साय से सब सर्जयाब हो। इस दुआ के साथ मैं फाके सर से गुजारिश करता हूँ कि वो जो है अपने यहाँ पर ख्यालात का इजहार करें। भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आवाज येतोय का व्यवस्थित? या कार्यक्रमासाठी मला मिळालेलं निमंत्रण होतं, पण नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप आणि संस्थेचं स्वरूप, त्याची रचना याबद्दल फारशी काही कल्पना नव्हती। आत येता येता स्टेजकडे जाता जाता मग चेहरे दिसायला लागले, कोण कोण बसले काय ह्याच्याकडेही काही कल्पना नव्हती। व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय वैभवदादा, आमचे मित्र, खेळण्यापासून ते दंगामस्ती करण्यापर्यंतचे समीर गायकवाड, अलीकडे अनेक वर्षात अनेक काही नवीन मित्र निर्माण होत गेले आणि त्याच्यातले समोर बसलेले इम्रान हारूच हसतोय, त्याला वाटलं की आपला उल्लेख होतोय का अशा अनेक जण आहेत। आणि मग काही तरुण वेगळ्या समाजातले खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि समाजाबद्दलची बांधिलकी ठेवून काम करतात, त्यांचे आमचे जरा नाळ जास्त लवकर घट्ट होत राहते। बरं वाटतं, कारण अनेक काळ असा आपल्या समाजात येऊन गेलाय की सामाजिक भान असणारी माणसं कमी कमी होत जात आहेत असं दिसत होतं। आणि त्याच वेळेला तरुण पुढं येत आहेत आणि समाजासाठी काही करू इच्छित आहेत, तरुणांना हात देऊ इच्छित आहेत। कुठंतरी भकणारा समाज आहे, भकणारा तरुण वर्ग आहे, त्याला योग्य रस्ता दाखवत आहे, असं काम करणाऱ्यांच्या बरोबरचा आमचा स्नेह वाढत गेला। एक फाउंडेशन काय काम करणार आहे आता बसल्या बसल्या ऐकायला मिळालं आणि त्यात हेही लक्षात आलं की एका बाजूला 3 शब्दाचा उल्लेख येतो, म्हणजे तुमचा आत्म्याचा संबंध परमेश्वराशी जोडण्याचं काम सांगणारा शिक्षणाचा संस्काराचा एक धागा आणि त्याच वेळेला आताच्या आधुनिक विश्वातलं शिक्षण आणि त्याच्यातून तुम्हाला मिळणाऱ्या संधी त्यांचाही काही उल्लेख झाला। मला ऐकताना हे बरं वाटतं की 25-30 वर्षापूर्वी UPSC आणि MPSC असा शब्द प्रयोग उच्चारला तर अनेकांना त्याचा थांगपत्ता लागत नव्हता। हा काळ आम्ही अनुभवलाय किंवा हे म्हणजे काय आणि त्यातनं पण जरी काही सांगायचं झालं किंवा ऐकायचं झालं कुणी तर त्याच्यावर प्रतिक्रिया असायची, हे आपलं काम नव्हे। हा एक ठरलेला ठोका होता की हे आपलं काम नव्हे आणि त्याच्यात गर्भित कंसात होतं की विशिष्ट एका जातीपातीच्या लोकांनीच ते काही करावं। मुळात ती चुकीची संकल्पना होती। गुणवत्ता, क्षमता आणि काम करण्याबद्दलची बांधिलकी समाजातल्या प्रत्येक घटकांच्या मधल्या तरुणांच्या मध्ये असते, ती उमेद त्यांच्यात असते आणि सुदैवानं ते जाग करण्याची संधी आम्हाला मिळाली। आज नेमका आकडा मलाही सांगता येणार, पण आष्ट्यातनं उल्लेख केला म्हणून मी उल्लेख करतोय की कमीत कमी 40 ते 50 मुलं ही आजच्या घडीला क्लास 1 क्लास 2 मध्ये काम करतात एका गावात। कधी काळी आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला उल्लेख व्हायचा रांचीचा, कोळशाच्या आणि लोखंडांच्या खाणींचा प्रदेश म्हणून। तर तिथं अशी काही गाव आहेत की त्या गावात बोललं जायचं, उदाहरणादाखल बोललं जायचं, कुठे बी उचला कुठल्याही दिशेने एक दगड फेकला तर तो हमखास एखाद्या अधिकाऱ्याच्या घरावर पडेल। म्हणण्याचा अर्थ एवढा की त्या गावात तेवढ्या संख्येनं तरुण वर्ग निर्माण झाला जो शासकीय प्रशासकीय सेवेत गेला आणि त्यांनी गावाचं वेगळेपण उभं केलं। त्या कथा होत्या, त्या वास्तव कथा होत्या, कल्पनेतल्या कोणी टाकायच्या म्हणून खरे टाकले असं नाही, तर ते वास्तव घडत होतं। भले तेवढ्या संख्येनं नसताना पण आष्ट्यामध्ये त्या तुलनेने एक जागृती झाली आणि सहज बघताना जर आता यांच्याकडे बघितलं मुल्ला मौलवींच्याकडे तर हे लोक UPSC MPSC बद्दल बोलतील असं कधी काळी स्वप्नात वाटत नव्हतं। ती लोक ज्या वेळेला इतकं बोलतात त्या पद्धतीनं त्या अर्थानं ती जागृती तेवढ्या प्रमाणात झालेली आहे। मग प्रश्न येतो, खास करून आता इथं आपण उभा आहोत म्हणून मुस्लिम समाजात तेवढी जागृती झाली का? उघड उत्तर आहे, तेवढी जागृती झाली नाही। त्या दिशेने आम्ही तेवढे प्रयत्न केले का? उत्तर आहे नाही, करावं लागेल। जर आपल्याला एकूण समाजातल्या स्थानाबद्दल आग्रही राहायचं असेल आणि सगळ्या समाजाबरोबर
या समाजाला पण आपल्याला बरोबरीचे ते उभं करायचं असेल तर शैक्षणिक त्या दृष्टीची जागृती आवश्यक आहे. धार्मिक शिक्षण देताना बऱ्याच वेळेला मदरशांच्यावरती टीका टिप्पण्या वगैरे होतात. तुम्हालाही जागेपणाने बघावं लागेल की या परीक्षांसाठी पूरक असणाऱ्या दृष्टीनं तिथं अभ्यासक्रमाची मांडणी केली जाते का, त्या दिशेनं त्यानं तयार केलं जातंय का, त्या दिशेनं त्या मुलांना तयार करणारा शिक्षक वर्ग आम्ही तिथं देतोय का, पोचवतोय का, तेव्हा ते बदल होते. नुसतं आपल्या मनात येऊन ते उपयोग होणार नाहीत, तर तळात त्या दृष्टीनं आपल्याला पायात लक्ष घालावं लागेल. संस्कारित मुलं व्हावीत का, दुमतच नाही, कोणाच जाऊ शकत नाही. किती व्हावीत? अलीकडे मागच्या कोरोनाच्या काळात आम्ही बघितलं आणि बऱ्याच मिटिंग घेतल्या, काही या भागात जास्त झालेल्या होत्या आणि आकडेवारी भयानक होती म्हणून आम्ही त्यावर बोलत राहिलेलो 2-2.5 वर्ष, ती म्हणजे व्यसनाधीनतेची. मी सहज उल्लेख करून जातोय, शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं तर व्यसनाधीनता वाढत जाणार आहे दिवसेंदिवस. एका बाजूला व्यसनाधीनता वाढेल तेवढ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढणार आहे आणि जेवढ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढणार आहे तेवढ्या प्रमाणात तुमची आमची कुटुंब, तुमची आमची बालबच्चे कंपनी ही धोक्याच्या कक्षेत येत जाणार आहे. त्याची सुटका नाही. आजूबाजूला दुसऱ्याचं घर जळतंय आणि माझं पोरगं, माझं मूल, माझी नातवंड सुरक्षित राहतील असं होणे नाही. ते जर टाळायचं असेल तर या बाबींच्याकडे आपल्याला एक समाज म्हणून, करते धरते म्हणून जागेपणानं बघावं लागेल. म्हणून शिक्षण त्या अर्थानं पण बघावं लागेल. आकडेवारी अशी सांगते अलीकडची नार्कोटिक्स डिपार्टमेंटची की तळागाळातल्या खेड्यापाड्यांच्या पर्यंत 9वी-10वी पर्यंतच्या मुलांच्या मध्ये ॲज अन ॲव्हरेज 40 ते 50% मुलं गांजाग्रस्त झालेले आहेत. असं आहे का माझ्या घरातलं झालेलं नसणारे 40-50, म्हणजे माझं तेवढं नाही आणि शेजारचं झालं असेल, कदाचित शेजारचं नसेल आपल्याचं झालं असेल. एवढ्या दृष्टीनं जागवून याच्याकडे बघावं लागेल. शिक्षण त्या अर्थानं पण जागा करावं लागेल. ज्या वेळेला ही व्यसनाधीनता वाढते, गुन्हेगारी वाढते, अलीकडे तुम्ही बातम्या बघितल्या असतील, बातम्यांच्याकडे उल्लेख करतोय की तुम्ही बऱ्यापैकी सगळेजण वर्तमानपत्र वाचताय असं मी गृहीत धरतोय. मागच्या 2 दिवसापूर्वी इस्लामपुरात 3 घरफोड्या झाल्या, आष्ट्यात 1 घरफोडी झाली, सांगलीत झाली. एका दिवशी 5-6 बातम्या. जे 2 वर्षापूर्वी म्हणतो तो आम्ही व्यसनाधीनता, गुन्हेगारीचं हे सोड. आता उद्या ही गुन्हेगारी रोखली गेली तर या मुलाने जी चटक लागलेली आहे व्यसनाची, ती भागवायची कशी? पैसा मिळत नाही, गुन्हेगारून पण आता हातात काय लागणार नाही किंवा गुन्ह्यांच्या वचक आला, मग जे नको ते समोर येणार आहे. आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं दिसेल आणि त्या बातम्या पण यायला सुरुवात झाली आहे. हे प्रेडिक्शन, हे अंदाज आम्ही गेली 2 वर्ष बोलत राहिलेलो होतो वेगवेगळ्या स्तरावरती. ते जर सगळं टाळायचं असेल का, आपल्या देशात पण अशी इच्छा आहे, आपल्या व्हायची अपेक्षा आहे, म्हाताऱ्यांचा देश व्हावा, तरुण संपावी, बालक पिढी येणारी संपावी. आणि हे जर नाही लक्ष दिलं तर तुमचा आमचा फक्त म्हाताऱ्यांचा देश बनून जाईल. ते टाळायचं असेल तर ह्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला जाणीवपूर्वक बघावं लागेल. बोलायला गेलं तर खूप विषय आहेत, पण UPSC आणि MPSCचा उल्लेख होतोय म्हणून मी सांगतो परत एकदा की त्याकडे पण जागेपणानं बघावं लागेल. बऱ्याच वेळेला तो उल्लेख झाला की सगळ्यांना वाटतं की आता पंख फुटले, आम्ही सगळे IAS झालो. असं होत नाही. त्याच्यासाठी बघावं लागतं ते संख्येकडं, आणि खरोखर आपल्याकडे क्षमता असेल त्यांनी त्याच्याकडे त्याच्या पाठीशी लागावं किंवा प्रयत्न करावेत. क्षमता आहेत का नाही तपासावं, अन्यथा आपली सगळीच मुलं लेंडारासारखी त्या पाठीमाग मात्र पाठवू नये, हेही लक्षात घ्या. आकडेवारी काय आहे? माझ्या मुलं आता दरवर्षी येतात, भेटतात. या करोना काळात एक जो संवाद होत गेला अनेक मुलांशी येणार आहे, त्यातली आकडेवारी डोक्यात आहे म्हणून सांगतो. त्या 1-2 वर्षात साधारणतः माझ्याकडे 70-80 मुलं अशी मधल्या काळात थोडंसं लॉकडाऊन लूज झाला, ढिला झाला की यायची, माहिती घ्यायची, जायची. मी वहीवर त्यांची नावं नोंद करायची किंवा अंदाजे किती येईल कळावीत येऊन गेलेले. 70-80 मुलं येऊन गेली आणि मी सांगायचो हे आता सांगितलेलं एवढं करा आणि मग पुढं काय करायचं सांगतो, परत या मला भेटायला. अशी 70-80 मुलं येऊन जी भेटून गेली त्यापैकी किती परत आली असावीत असं तुमचा अंदाज आहे, किंवा किती यावीत परत भेटायला, पुढं काय करू हे विचारायला? 70-80 मधली परत रिवर्स आली 3 मधल्याने पुढचं अनेक पाऊल टाकून परत किती टिकली? 1. ही परिस्थिती आहे. आता जे आली त्यातली काय आकडेवारी सांगतो. त्या मुलांशी बोलता बोलता
एक 3 विद्यार्थ्यांचा ग्रुप आला होता. त्या ग्रुपमध्ये एक MSc, एक BE आणि एक MCOM. याचा अर्थ बऱ्यापैकी तिन्हीच्या तिन्ही पोस्ट ग्रॅज्युएट. आणि बोलता बोलता मी सहज विचारत गेलो, कारण आयोगाची अपेक्षा असते की ग्रॅज्युएट झालेला जो कोणी विद्यार्थी असेल त्याला किमान माहिती असावी अशा परीक्षेचं स्वरूप आणि प्रश्नांचा दर्जा असेल. किमान माहिती जे कॉमन पीपल म्हणून पदवीधर झालेले 21-22 वर्षाच्या मुलाकडून अपेक्षित आहे तेवढं ज्ञान आम्हाला तपासायचं आहे. आता त्या आधारावरतीच विचारायचं झालं तर मी विचारलं त्या 3 मुलांना आलेल्या, सांगली जिल्ह्याच्या बाबा लोकसंख्या किती आहे. आता तुम्ही म्हणाल ही तर पुस्तकात नाही आहे, कबूल आहे, पण रोजच्या पेपरात काहीतरी येतं नावाचा प्रकार असतो, तो असणं अपेक्षित असतं त्या मुलांच्याकडून. ग्रॅज्युएट झाले ते तर पोस्ट ग्रॅज्युएट झाले. नाही उत्तर आलं. ठीक आहे म्हणलं, मी हिंट देतो, बघा जमतंय का. तर देशाचा पंतप्रधान आहे म्हणलं मोदी, आणि ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आकडेवारी आता नवीन आली 140 कोटीची सोडून देऊ. त्या दिवशी म्हटलं तर रोज बऱ्यापैकी कुठेही भाषण टाकलं की आकडा तोंडात असतो. म्हटलं 125 करोड देशवासियों को नमस्कार वगैरे वगैरे. ठीक आहे पुढे. अरे म्हणलं तेवढा जरी आकडा डोक्यात ठेवला तरी तुम्हाला उत्तर देता येतात. सांगली महाराष्ट्रापर्यंत येता येतात. महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9 ते 10% किंवा भूभाग पण 9 ते 10% आहे. ते जर 125 कोटी आहे तर 12-13 कोटी आहे ढोबळ मानानं सांगायला हरकत नाही. पण आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या कुठल्याही पोरांचा 3 पैकी एका उत्तर नाही. आपली अवस्था आहे. हे सांगायचं कारण असं की त्यांना पुढं मला सांगायचं होतं, त्या 12-13 कोटीमध्ये फक्त 27 लाख लोकांना सरकारी नोकरी आहे. शिपायापासून ते राज्याचा मुख्य सचिव, ही सगळी जी फळी आहे ती आकडे आहेत 27 लाख. आता हे जर तुम्हाला आकडे कळले तर म्हणलं 12-13 कोटी कुठलाही आकडा घ्या आणि त्यामध्ये 27 लाख नोकऱ्या आहेत असं धरलं तर शेकडा प्रमाण किती येतंय बघा. तिन्ही पोरांना 5 मिनिटं वेळ देऊन एकालाही आकडेवारी किती टक्के नोकरी आहे सरकारी सांगता आलं नाही. जे 0.02 पर्यंत येतं प्रमाण, ते आकडे सांगता आले नाहीत, कॅल्क्युलेशन करता आलं नाही. परिस्थिती लक्षात घ्या की 12-13 कोटीत फक्त 27 लाख पॉईंटमध्ये उत्तर मिळतं नोकरी सरकारी किती आहे. त्याचं किती मागं लागायचं एवढ्यासाठी मी हा उल्लेख करतो. मी UPSC MPSC सगळ्यांनी मिळून पळा हे सांगण्यासाठी उभा नाही. ते जागा होऊन बघून मग पळा. परत दुसरा आकडा सांगितला, दरवर्षी महाराष्ट्रातनं 4 ते 5 लाख मुलं या परीक्षेला बसतात MPSCला, आणि UPSCला 7 ते 8 लाख ॲप्लिकेशन जातात. प्रत्यक्ष परीक्षा दिवशी त्यातले 50% पेपरला हजर असतात, 50% गायब असतात. आता ह्या आकडेवारी जर खाली आणली हजर असणाऱ्यांची म्हणजे प्रत्यक्ष बसणाऱ्यांची, तर आपण MPSCला 3 लाख, UPSCला पण एक 3-4 लाख बसतात गृहीत धरलं. तर आता पुढचा आकडा लक्षात घ्या, दरवर्षी क्लास 1 क्लास 2च्या PSI STच्या क्लास 3च्या किती जागा भरल्या जात असतील, तर तो आकडा राज्यात महाराष्ट्रामध्ये सरासरी 1000च्या वर जात नाही. कधीतरी क्वचित 1500 वगैरे क्वचित झालेलं आहे. सरासरी आहे 1000. 27 लाख नोकऱ्या, त्यात दरवर्षी भरती फक्त 1000ची, आणि बसणारे पोरांची संख्या 3 लाख 4 लाख. प्रमाण किती येते बघा. ती आकडेवारी पण त्या 3 विद्यार्थ्यांना काढता आली नाही. सांगण्याचा मुख्य अर्थ एवढा आहे, एवढं प्रमाण कमी असताना आपण किती जणांनी मागे पळायचं असेल तर आपली क्षमता किती असली पाहिजे, आणि आपल्या मुलांच्यात ती क्षमता आणायची असेल तर पहिलीपासून लक्ष घालावं लागेल. ग्रॅज्युएट झाल्यावरती आता काय करून बघ हे MPSC करण्याची ती गोष्ट नाही. सांगण्याचा अर्थ आहे, जाणीवपूर्वक आकडे सांगण्याचं कारण पण ते आहे. त्या दृष्टीने मुलांची तयारी करून घ्या, त्यांना जरूर मोठं करा, गावाचं नाव मोठं करा, त्यांच्यातून पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला काही उभं करता येईल त्या दृष्टीने या फाउंडेशननं आज काही उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्या उपक्रमांना सगळ्यांनी साथ करावी, मदत पण करावी, आणि त्याच्यातून आपला आजूबाजूचा परिसर माणसांनी फुलवावा, जी चांगली माणसं निर्माण व्हावी. चांगला अच्छा अच्छा असा जो शब्दप्रयोग होता त्यानुसार अपना परिसर बहुत अच्छा बनाइए आप अपनी ओर से, उसमें हमारी ओर से जो कुछ भी बनता है हम योगदान जरूर देंगे, आप बुलाए न बुलाए तो भी। और इसी शुभकामनाओं के साथ मैं अपने दो शब्द को विश्राम देता हूँ। जय हिंद। अपने सबके जो है एक दिल झंझोड़ कर रख दिया 2 मिनट में। उन्होंने रेसिव बताया कि क्या क्या पोजीशन है और हमें कहाँ जाना है। और फारके सर अभी हमारे जिला परिषद के स्कूलों में 5वीं शिष्यवृत्ति
और सांगली जिला परिषद ने एक उपक्रम नया लिया कि बाकी के जो क्लासेस आहे उनके जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता यांनी आपण म्हणतात त्या हिशोबाने म्हणजे लहान वयातच हे सगळं MPSCचं त्यावेळेपासून त्यांना वेळ लागला पाहिजे, ते तसा अभ्यास झाला पाहिजे. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्याला हाऊस अँड होम मधला फरक समजला पाहिजे. त्यावेळी हे अशी विद्यार्थी तयार होतात आणि त्यावेळी म्हणून आपण यासाठी हे फाउंडेशन आहे की लहानपणापासूनच मुलांना आपल्या चांगल्या शाळेत चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि घरी शिक्षण देणं पालकांची पण तेवढीच जबाबदारी. या इस तरह से जो है पाके साहब ने हमारी जो है जहनों को झंझोड़ कर रखा. मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और इसके बाद तूल न देते हुए आज के इस हमारे इफ्तिताही प्रोग्राम के मेहमान खुसूसी मोहतरम जनाब वैभव दादा सिंधे से गुजारिश करता हूँ कि वो हमारे समाज का मार्गदर्शन करें. समीर गायकवाड़ इनसे भी गुजारिश है कि वो अपना जो है यहाँ पर मार्गदर्शन करें. बापूंनी बोलल्यानंतर मी बोलावं असं काही अपेक्षित नाही आणि वैभव दादा या ठिकाणी बोलणार आहे. तरी पण आजच्या या कार्यक्रमाची योजना अशी केलेली आहे की पाहुणे उन्हात आहे आणि हे सगळे सावलीत आहे. म्हणजे फाउंडेशन पहिल्या कार्यक्रमापासूनच हे म्हणजे पाहुण्यांना भान असावं त्यांचा उद्देश असावा या उद्देशानं केलेलं असं. आमचे नेते वैभव दादा आता बापूंनी उल्लेख केला की वयाच्या बालपणापासून ज्यांच्या बरोबर राहण्याचा सहवास मला मिळाला, कायम मार्गदर्शन मिळालं. वयानं माझ्यापेक्षा मोठे असून मित्रत्वाचं नातं मिळालं असं बंधुतुल्य मार्गदर्शक बापू, हरुणभाई या ठिकाणी आलेले हाजी साहेब आणि प्रामुख्यानं सगळेच नभूबाईंपासून आमच्या डॉक्टर चव्हाणांपासून सगळेच नूर मुंशी सर बसलेले आहेत, आमिरभाई मागे बसलेले आहेत, प्रबोधनामध्ये काम करणारे. आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी मी उल्लेख करतो. माझे मित्र अयाज मुल्ला यांनी एक वेगळ्या प्रकारचं काम आष्ट्यामध्ये करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून चालू केलेला आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप रोपटं अधिकृतरित्या या ठिकाणी लावतोय. अतिशय बापू तुम्ही यायच्या आधी अयाजनं आपलं मत मांडलं, त्याला स्पष्ट बोलता आलं नाही, परंतु शिक्षण हे माणसामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतं आणि ते काम या फाउंडेशनच्या माध्यमातून करायचं आहे. हा या फाउंडेशनचा मूळ उद्देश आहे. खरं म्हणजे अयाजनं मला ज्यावेळीपासून उद्घाटनाचा कार्यक्रम सांगितला त्यामुळे आणि मी ऐकू होतो यामध्ये कशा प्रकारे फाउंडेशन काम करणार आहे हे मला सुद्धा त्यामध्ये उत्सुकता होती. खरं म्हणजे त्यानं उल्लेख केला की आपल्याकडं इतर समाजांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्यासाठी आपल्याला शिक्षणाची किंवा समाजाला शिक्षणाची गरज आहे. कोणाच्या दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला समाजाची गरज आहे असं मला काही वाटत नाही. आपण शिक्षित असलंच पाहिजे यासाठी शिक्षण आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी जरूर वाटतं. कारण शिक्षण माणसाला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतं. खरं म्हणजे आपण बोलताना म्हटलं की टायर म्हणजे पंक्चर काढणारा, कोणतंही काम जे पडलेलं काम आहे तो करणारा असा आपल्याकडे बघण्याचा इतर समाजाचा दृष्टिकोन आहे. आणि हे कमीपणाचं नाही, उलट इतर समाजात म्हणजे मला वाटतं आमच्यात उदाहरण देतात ते मुसलमानाचं पोरगा आहे बघ, काय पडलंय का नाही त्याला काय हे करायला लागत नाही, कुठलं पडेल ते काम करते, जगायचं आपल्या हातापायावर स्वतःच्या स्वतः उभा राहते. ही कमीपणाची बाजू तुम्ही अजिबात समजू नका. ते तर तुमचा हा गुण समाजातल्या इतरांनी घेण्याचा गरज आहे असं मला या ठिकाणी म्हणजे खरं म्हणजे वाटतंय. कोणत्याही कामातून कोणाची प्रतिष्ठा या ठिकाणी अजिबात ओळखली जात नाही. कारण काम आणि म्हणून आणि हेच काम महत्त्वाचं आहे की श्रमाला प्रतिष्ठा देणं. आजच्या या फाउंडेशनच्या नावामध्ये ह्युमन हा एक महत्त्वाचा शब्द आहे. ह्युमन म्हणजे मानवता आणि हा मानवता धर्मच आपल्याला समाजाला शेवटपर्यंत नेऊ शकतो. फाउंडेशनच्या माध्यमातून हाच दृष्टिकोन आपल्या आष्टा आणि परिसरामध्ये राबवला जाईल असा मी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला हे पाहुणे जे लाभलेले आहेत वैभवदादा, मी कायम त्यांचा कधी वैभवदादांच्या पुढे उल्लेख करायचा झाला तर 70+ वेळा
ब्लड डोनेशन केलेलं आहे. 70 प्लस मला आकडा माहिती हा. असा राजकीय नेता एखादा मिळणं हे होणं नाही. बोलून भाषण करून सगळेच करतील, पण कृतिशील कार्यक्रम एखादा राबवणं किंवा त्याच्यावर आपली वाटचाल करणं हे अतिशय महत्वाचं आहे. अशा बाबतीत सुद्धा म्हणजे आता बोलणं तर हे होईल, मी जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून काम करतो. आतापर्यंत बघा 250हून अधिक लोकांनी नेत्रदान केलेलं आहे. अलीकडे तर 10-15 लोकांनी त्वचादान सुद्धा केलेलं आहे. ही सुद्धा आपल्यातली असलेली अंधश्रद्धा मुस्लिम समाजानं यामध्ये घालवली पाहिजे. अशा प्रकारेच आहे. आताच गुरुजींनी ज्याप्रमाणे मुजावर गुरुजींनी सांगितलं, मुलींच्या वर अतिशय बंधनं आपल्या पालक लोकांची आहेत आपल्या समाजातल्या. आणि हे मी पदोपदी या ठिकाणी जाणतो. शिराजबाई माझ्याबरोबर कायम असतात, कायम प्रबोधनाचं काम करतोय आम्ही नभोबाई. बाप असून तू मुलीवर एवढी बंधनं का घालतो? मुलगी आपलीच आहे ना. तर हीच जी चौकट आहे ही तोडण्याचं काम या ठिकाणी शिक्षण करतं आणि ह्या पद्धतीने हे फाउंडेशन काम करतंय. मी या फाउंडेशनला या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. मी अधिक बोलणार नाही, परंतु 1 मिनिट मी एक सामाजिक या ठिकाणी बोलणार आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी वाटचाल करूया. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे आणि गेल्या 1-2 वर्षातील आपल्या भारतीय समाजातील एक जर वातावरण बघितलं तर समाजामध्ये दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न विशिष्ट लोकांकडून चाललेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. ज्याप्रमाणे आता आधीच्या एका वक्त्यांनी उल्लेख केला की इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही वृत्ती या आपल्या भारत देशामध्ये राबवली आणि राज्य केलं. अशाच प्रकारे राजकीय किंवा राजकारण करणारी लोक आज समाजामध्ये या ठिकाणी पुढे येत आहेत. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं, तिरंगा स्वीकारला, आपण राज्यघटना स्वीकारली, परंतु ह्या तिरंग्यालाच चॅलेंज करणारे, या तिरंग्याचं महत्व कमी करणारे लोक आपल्या या समाजामध्ये निर्माण होत आहेत आणि त्यांचं धाडस आपल्या या देशामध्ये होतं. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे एका कुणामुळे मिळालेलं नाही. सर्व धर्मीयांनी एकत्रित येऊन या भारत देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि हे मिळवलेल्या स्वातंत्र्याला जर कोण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या आपण नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे त्यावेळी तत्कालीन समाज संपूर्ण भारत देश एकत्र झाला होता आणि भारताला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवलं, अशाच पद्धतीनं आपण सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी या सामाजिक हा विचार करून पुढे आलं पाहिजे. कारण जर देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरच जर घाला करणारी वृत्ती आपल्या जर समाजात फोफावत असेल तर त्याला एकत्रित विरोध आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं सुद्धा काम या फाउंडेशनच्या माध्यमातून होईल. बापूंनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे, लागेल त्यावेळी आपल्याला पूर्ण वेळ आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी सहकार्य करू. वैभव दादा आहेत, फाउंडेशनला भरपूर असं उज्ज्वल असं भविष्य आहे, परंतु आपण तेवढ्या चिकाटीनं या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचे काम आपण सगळेजण मिळून करूया असा आशावाद या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो. बापू, अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला की व्यसनमुक्तीच्या संदर्भातला. मी जरा अधिक त्यामध्ये काम करतोय. बापूंनी सांगितलं 40% देशात म्हणजे बाहेरच सांगितलं काय असं मला वाटतंय, पण नाही 50% असण्याचा विषय लक्षात घ्या. हसण्यासारखा विषय नाही. ज्याच्या घरातलं कर्तपुरुष बापू जर म्हणजे माझ्याकडे आता 6 केसेस आहेत की असं गांजा सर्रास मिळतोय. वैभव दादा, यावर मी आता जाहीर तुम्हाला सांगतोय की यावर तुम्ही लक्ष घालण्याचं गरज आहे. लक्षात घ्या. गाव कुठं जाणार? गाव कुठं जाणार लक्षात घ्या. तंबाखू माणसं चुरून खायची आधीच्या काळात तंबाखू. आता गांजा हा सर्रास मिळतो. तुम्ही कधीतरी सर्वे करा डांगे कॉलेज आणि त्या परिसरामध्ये किती गांजा हा जेवढा तंबाखू मावे एवढा स्वस्त असण्यामध्ये झालेला आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना भूषणावह नाही. आणि यामुळं गांभीर्यपूर्वक दादा तुम्ही सुद्धा या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज आहे. तुम्ही सांगा, आता बरेच 25% लोकांना माहिती आहे गांजा सहजासहजी नूर मिळतोय का नाही, होय का नाही. पण त्याच्यावर स्पष्ट भूमिका आपण कधी घ्यायची हा मोठा विषय आहे. गांजानं एखाद्या त्याचं वैयक्तिक शारीरिक हानी होईल, हे होईल, पण त्या ज्या उद्देशानं किंवा एक आपला मुलगा म्हणजे आईबापाने जन्माला घातले त्याच्यावर त्या आईबापावर किती घातक परिणाम होतील
10 वर्षापूर्वी महात्मा गांधी विद्यालयामध्ये एक वर्ग होता 10वीचा. त्या वर्गामध्ये किती जरी बोलवलं तर पालिक मिटिंगच व्हायची नाही. पालिक मिटिंगच व्हायची नाही. मग शेवटी काय केलं त्या आमच्या प्राचार्याने, म्हणजे महाडीची आधी होती त्यावेळी, तुम्ही शिक्षकांना म्हटले जावा घराकडे. ती वडिलाचा पालकाचा धाडस विना पोराविरुद्ध काय बोलायचं, एवढा मुलांचा दबाव पालकांच्यावर होता. हे लक्षात घ्या. आता ते बाहेरच्या घरात आहेत, ते आपल्या घरात यायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. तर आपण सगळ्यांनी असे वेगवेगळे किती प्रश्न आपल्यामध्ये आहेत बघा, म्हटलं तर आपण एकत्र आल्यावर त्या सगळ्या प्रश्नावर आपण एकत्रित मिळून काम करूया. असे लोक आपल्या पाठीशी आहेत. बापूंनी 40 आकडा सांगितला, असा 40 आकडा होत नाही बापू. 40ला गुणिले 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 असते. तुमच्या क्लासला आले म्हटले तरी बाकीचे होणारे सुद्धा हे तुमच्या विचारापासून प्रेरणा घेऊन झालेले आहेत. कोणी इथं अष्टातल्याने सांगू नये की मी स्वतःहून मला माझ्यामध्ये निर्माण प्रेरणा झाली आणि मी या ठिकाणी अधिक. त्यामुळं ह्यामध्ये आपण संकेत त्या पडायलाच नको, कारण शेकडोनं ते झालेले असणार आहेत. अधिक बोलायला नको. हे म्हणतील ह्याला बोलायला दिलं ना. मध्ये जे दुरुस्ती करतो मी 40 आकडा म्हणलं नाही, मी स्पष्ट म्हणलं नार्कोटिक डिपार्टमेंट मध्ये जे संबंधित माझ्यातले अधिकारी वगैरे आहेत, पोलीस डिपार्टमेंट मध्ये अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडून जे आकडेवारी आली आहे ती आकडेवारी असं सांगते की ग्रामीण भागापर्यंत महाराष्ट्रामध्ये 9वी 10वीच्या वयाच्या मुलांच्या 40 ते 50% मुलं गांजाग्रस्त झालेले, असं ते क्लिअर कट मेसेज आहे. हे लक्षात घ्या. खाली आलेलं आहे. मग आपण काय म्हणणार, देशात झालं असेल. आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे एखाद्या 50% असं म्हणणार नाही, 50% सोडा, पण असा तो सुद्धा 2 वर्षाच्या कोरोना काळातला आहे. आता वाढ किती झालाय त्याला नवीन विषय हा विषय आहे. तर यावर सुद्धा मी काय म्हणतो बघा, कितीतरी वेळा दिवसातनं 5 वेळा नमाज पडायचा, सगळं करायचं. लक्षात घ्या. आपण आपल्यामध्ये चांगले गुण निर्माण करायचे या सगळ्या ह्याच्यातनं. आणि एखादा बघा ते सगळं करेल आणि प्लस हे सगळं उद्योग करेल, घरात अत्याचार करेल, बायकोवर अत्याचार करेल, गांजा वडेल, दारू पील, ह्याला स्थान आहे का आपल्या धर्मामध्ये? लक्षात ठेवा. तर ह्यावर आपण समाज म्हणून संपूर्ण आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. मैं गुजारिश करूंगा कि वो जो है अपना मनोगत व्यक्त करे. मुसैदा ह्यूमन रिलीफ फाउंडेशन या फाउंडेशनच्या आष्टा शहरामध्ये त्याचं कार्यालय या ठिकाणी होतंय. या कार्यालयाचं पहिल्यांदा उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आदरणीय अनिल फाळके सर ज्यांनी मगाशी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं शिकलं पाहिजे ही माहिती दिली आणि त्यांनी अशा अनेक विद्यार्थी घडवले. त्यामुळं अनिल फाळके सरांसारखे शिक्षक या आष्ट्यामध्ये होणं समीर गरजेचं आहे. कारण फाळके सरांकडनं आदर्श घेऊन असे शिक्षक जर आष्ट्यात घडले असते तर अनेक विद्यार्थी तयार झाले असते. पण फाळके सरांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा मागून टीका करणारे सुद्धा बरेच असतात. त्यामुळे ते शिक्षक होण्यापेक्षा कुठेतरी भक्षकच होऊन बसतात. त्यामुळे जर चांगले शिक्षक बनले असते तर मुजावर सर अनेक विद्यार्थी आपण या गावामधनं घडवले असते. परंतु फाळके सरांमुळं नक्कीच आष्ट्याचं नाव आज शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं घेतलं जातं. यातच आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. समीर गायकवाड हे अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. जायंट्स ग्रुपच्या माध्यमामधनं त्याचबरोबर मला वाटते नेहरू युवा फेडरेशनच्या माध्यमामधनं
नशाबंदी म्हणजे व्यसनमुक्तीच्या दृष्टीने त्याने अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न केला. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अयाजभाई मुल्ला जे आष्टेकर आहेत पण आता पुणेकर झालाय. पण पुण्याचे जरी असला तर तुम्ही आष्ट्याची नाळ विसरली नाही, त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पण अनेक अशी माणसं आहेत जे आपलं गाव एकदा सोडलं की परत त्याच्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत. माझी प्रॉपर्टी कुठं आहे आष्ट्यातली तेवढंच बघायला कधीतरी येतात. पण ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलाय त्याचं काहीतरी देणं लागतो हे मात्र अनेक जण विसरून जातात. पण ते तुम्ही निश्चितपणानं पाळलंय. आणि या ठिकाणी आमच्या अरुणबाईंना आष्टा शहराचे अध्यक्ष केले. हे अरुणबाई सुद्धा एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. कधी कधी पांढरे कपडे घातले की जरा वेगळं वागतात, पण त्यांना फार सामाजिक कार्याची सवय आहे. त्यामुळं अरुणभाई आता जो तुम्ही या कार्यालयाचा भार हातामध्ये घेतलाय, जे फाउंडेशन तुम्हाला काम देईल समाजाच्या सुधारण्याच्या साठी फाउंडेशनचं काम तुमच्या हातामधून चांगलं व्हावं अशी मी पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय इम्रानभाई मुल्ला मला वाटतं आम्ही कोकरूडचे आहेत असं मला कळालं. म्हणजे आमच्या आजोळवरनच आमचे या ठिकाणी भाई आलेले आहेत. देशमुख साहेबांच्या तिथे जवळ आमचं बालपण त्या कोकरूडला गेलो होतं. म्हणजे कसा योगायोग असतो बघा. ज्या ठिकाणी माझं बालपण गेलं त्या ठिकाणचेच आदरणीय इम्रान भाई या ठिकाणी आलेले आहेत. हा योगायोग असावा लागतो, त्याचं पुण्य असावं लागतं. हे माझं पुण्य नाही तर स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी पुण्य आज केलं म्हणून या ठिकाणी योगायोग येतात. उपस्थित असणारे मग नबूबाई आहेत, इक्बालबाई आहेत, सर्वच आमचे नूर आहेत, मुन्शीबाई आहेत, आमिर आहे, नातू आहे, साजिद आहे, सगळेच मुस्लिम समाजातले कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व युवक मित्र आणि ग्रामस्थ बंधूंनो, आज 15 ऑगस्ट आहे. 77वा स्वातंत्र्य दिन याची सुरुवात होते. 76 वर्ष पूर्ण झाली आणि या 76 वर्ष पूर्ण झाली. या स्वतंत्र भारतामध्ये केल्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी कुठल्याही एका समाजाला घेऊन भारत स्वतंत्र केलं नाही, तर त्या वेळेला सुद्धा मुस्लिम समाजाने सुद्धा साथ या भारत स्वतंत्राच्या वेळेला दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा साथ मुस्लिम समाजाने दिली होती. म्हणजे मागचा इतिहास हा पुसून काढायचा आणि युवकांच्या डोक्यामध्ये एक वेगळा या ठिकाणी विचार डोक्यामध्ये आणायचा. हे असं राजकारण या देशामध्ये चाललेलं आहे. पण मी मुस्लिम समाजातल्या तमाम युवकांना मनपूर्वक विनंती करतो, जे काही चाललंय ते बाजूला ठेवून आपण या गावामध्ये आपली या गावातली शांतता, राष्ट्रीय एकात्मता हे टिकवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. राजकारण आज होईल उद्या जाईल. राजकारण म्हणजे काय फार अवघड नाही सर. याची अडवा आणि त्याची जिरवा म्हणजे राजकारण. काय अवघड आहे? त्याला काही MPSC UPSC द्यायला लागत नाही. पांढरे कपडे घातले आणि पायात पाय घातला की राजकारण चालू झालं. त्याला स्पर्धा परीक्षा द्यायला लागते का? नको. तुम्ही दिलती काय नगरसेवक व्हायला? मग हे शिकवायला आपल्याला लागत नाही. मग राजकारण करणं फार अवघड नाही, पण ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलाय त्या समाजासाठी तू काय केलंस हा प्रश्न सातत्यानं तुम्ही तुमच्या मनाला विचारलाच पाहिजे. कारण तुमचा जन्म जे जातीमध्ये झाला त्यासाठी माझा जन्म हा 1, 2, 3 वेळा होत नाही. जन्म किती वेळा होतो? एकदा होतो. मृत्यू किती वेळा होतो? एकदा होतो. का खासबाब म्हणून भाई 2दा होतोय का काय? नाही ना. म्हणजे
मृत्यू एकदा जन्म एकदा, ह्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या काळामध्ये आपण काय केलं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे. मी असं म्हणत नाही की तुमच्या धर्माच्यासाठी सातत्यानं तुम्ही नमाज पडा, बाकी काहीच करू नका, असंही काही नाही. परंतु समाज सुधारण्यासाठी आपल्या हातून जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न सबीर निश्चितपणानं आपण केला पाहिजे. अन्यथा माझा जन्म झाला आणि मृत्यू झाला, परत कोण तुम्हाला विचारत नाही. मृत्यूनंतर ज्या वेळेला तुमचं विचारणा सगळ्या गावामध्ये होते, ही ज्या वेळेला होते की त्या माणसानं त्याचं कर्तृत्व या गावासाठी केलं म्हणून त्याची विचारणा परत होत असते. अन्यथा अनेक माणसं जन्माला आले आणि अनेक माणसं मेली, पण प्रत्येकाचं नाव घेतलं जातं का? का घेतलं जात नाही? तर ते गेला बरं झाला अशी पण म्हणणारी माणसं आहेत. म्हणजे असा जन्म मनुष्याला येता कामा नये. म्हणून आयुष्यामध्ये जे करायचं असेल ते चांगलं काम करा. चांगलं जमत नसलं तरी किमान वाईट तरी करू नका. तेवढं जरी पाळलं आमिर तरी फार चांगलं आयुष्यात काम होते. याची लावा, याचे म्हणजे जिरवाजिरवी करायसाठी याची काडी त्याला, त्याची काडी त्याला जर आपण आयुष्यात करत बसलो तर आपल्याला कधी काडी लागेल हे सांगता येत नाही. म्हणून स्वतः काम करत असताना पुण्याचं काम आयुष्यामधनं झालं पाहिजे. जे काय आपल्याला करता येईल ते सातत्यानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न नक्की आपण समाजामध्ये करण्याची आवश्यकता आहे. इस्लाम धर्म हा फार मला वाटतंय 610च्या इसवी सनाच्या दरम्यानचा मोहम्मद पैगंबरांनी जवळपास 610 म्हणजे 1300-1400 वर्षा 1500 वर्षापूर्वीच मोहम्मद पैगंबरांनी सर्व लोकांनी एकत्रित करून हा धर्म इस्लाम धर्म स्थापन केला. आणि त्यानुसार आपण पारंपरिक पद्धतीने आज चालत आलोय. मगाशी अनेक या ठिकाणी उल्लेख झाले की आमच्या धर्मामध्ये कमी शिक्षण आहे, मुलं जास्त शिकत नाहीत, हे आहेच. पण समीरने सांगितल्या पद्धतीनं कुठलंही काम करण्याची स्वीकारण्याची जबाबदारी जर कुठल्या धर्माची असेल तर ती मुस्लिम धर्माची. त्याबद्दल मी मुस्लिम समाजाचं कौतुक करतो की कुठंही न डगमगता धीटपणानं काम करतात. व्यसनाच्या बाबतीत मध्ये जर समीर म्हणला तर मला तर मुस्लिम समाजातली मुलं अगदी 5-10% असतील, पण फार त्यात काय दिसत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे बार मध्ये तर काही लोक दिसत नाही. त्या नाही, समाजाची अशी शिकवण आहे ती पाळली पाहिजे. ही पाळली नाही तर मग व्यसन हे युवकांना आज मोठ्या प्रमाणामध्ये लागले. पण हे व्यसनमुक्त करण्यासाठी समीर सारख्या युवकांनी यामध्ये भाग घेतला. त्याने अनेक प्रयत्न केले. त्यांचं तर म्हणणं असं आहे की जवळपास आता 50% युवक पिढी बिघडलेली आहे. ही पिढी कशी सुधारली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. 8वी-9वीतल्या मुलं सुद्धा व्यसन करू लागलेले आहेत. त्यामुळं आपापल्या ज्या ज्या ठिकाणी मुलं जातात त्या शाळेमध्ये सुद्धा व्यसनमुक्त युवक झाला पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. पण आपण शाळेमध्ये असं कसं घ्यायचं, मुलांच्या समोर कसा विषय काढायचा, यामुळं असे कार्यक्रम फार कमी प्रमाणामध्ये शाळेमध्ये होतात. 9वी-10वीच्या वयात आलेल्या मुलांच्या समोर असे कार्यक्रम झाले पाहिजेत. कारण त्या मुलांना कळालं पाहिजे की माझा जन्म झालाय, पण ह्या जन्मामध्ये मी काय पुढं आयुष्यामध्ये करणार आहे. ज्या आई वडिलांनी मला जन्म दिलाय, ज्या गावामध्ये माझा जन्म झालाय, त्या गावासाठी मी पुढं काय करणार आहे हेच जर त्याला समजलं नाही तर तो युवक नक्कीच बिघडला जातो. ठराविक युवक तुमचे चांगल्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी झालेले आहेत. आमच्या शाळेमध्ये सर तो शकील संदे IRS झालेला, त्या मुलामुळं आमिरनं आम्हाला सांगितलं की अभ्यास केंद्र चालू करा. आम्ही विलासराव शिंदे विद्यालयामध्ये त्यांना आता 2 खोल्या दिल्यात.
जवळपास 40 ते 50 60 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रोज अभ्यासाला येतात. म्हणजे जवळपास फ्री मध्ये आपण त्यांना अभ्यासाला त्या 2 खोल्या दिलेल्या आहेत. बापू होती फर्निचर वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणखी एक खोली दिली. आपण उद्घाटन केलं त्यावेळी एकच खोली होती. युवा कृती फाउंडेशन म्हणून आणि राजाराम शिक्षण संस्थेच्या वतीने आपण ते त्या ठिकाणी चालू केलं. दुसरी खोली त्यांना दिली. म्हणजे आपल्याला जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समीरने उल्लेख केला की मी 70च्या पुढे रक्तदान केलंय, 80च्या पुढे झालंय, 100वर रक्तदान ज्या वेळेला होईल त्यावेळी फाळके सरांच्या हस्ते माझा सत्कार व्हावा. 100वा झाल्यावर आणि करणार. एकदा मी ठरवलं की 100% करतोच. अरे जे काय करता येईल 300 मिलीची बाटली द्यायची म्हटली तरी ओरड. मग प्रत्येकाने कारण काढायचं. मला डायबिटीज आहे, मला ब्लड प्रेशर आहे. अहो काय सांगायचं. परवा नातेवाईकाला मागच्या महिन्यात एक रक्ताची बाटली दिली. एक कारण काढायची. म्हणून युवकांनी सुद्धा किमान स्वतःच्या वाढदिवसाला तरी एक रक्त द्यावं. एक रक्तदान जर केलं तर मला पुढे आयुष्यामध्ये सांगता येईल मी काहीतरी केलं. तुम्हाला विचारलं तू काय केलंस रे, ते विचार करत बसतो. तू काहीच केलं नस तर काय सांगणार. तू स्वतः सांगितलं पाहिजे मी आयुष्यामध्ये 10 बाटल्या, 20 बाटल्या, 25 बाटल्या रक्तदान केलं, आरोग्य शिबिर भरवली, आणखी काय केलं हे सांगता आलं पाहिजे. मी का सांगतोय की ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी चांगलं काम केल्यावर तुम्हाला सांगता येईल. आता मला पुढे विचारलं तू काय केलंस रे, मी सांगेल ना अष्ट्याला अप्पर तहसीलदाराने मंजूर केलं. हे दुसरं कोण सांगू शकतंय का? बरोबर आहे. उद्या नबूबाई म्हणले मी अष्ट्याचं अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलं, कुणाला पटेल का? म्हणजे लोक तर मान्य करतील का? पण हे सांगावं असं कोणाला वाटेल स्वतः तर ते केलंय तो सांगू शकतो ना. आज आरटीओ लायसन कॅम्प सर महिन्याला 3 वेळा अष्ट्यात होता. हे कशामुळे झालं? कुणी केलं? कुणी केलं माहिती आहे का? तरी बरं. एक कॅम्प व्हायचा अवघड होता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त वाळवा तालुका असा आहे की जिथं तालुक्यामध्ये 2 कॅम्प होतात. अष्टा आणि इस्लाम एकच होत होतं. आता ते 3 व्हायला लागले. उर्दू शाळा इमारत कुणी आणली नवीन, ती कशी मिळाली? पंचायत समितीला उपसभापती मागे करणारा माणूस असला की येऊ शकतो. उर्दू शाळेची इमारत आता एवढी चांगली झालेली आहे, बघण्यासारखी इमारत त्या ठिकाणी झालेली आहे. घरकुल कशामुळे झाले? मुस्लिम समाजाचं माझ्यामुळे तुम्ही म्हणणार हे कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी जे केलं हे लोक कधी विसरत नाहीत. आज वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना दिशाभूल करण्याचा कोणी काही प्रयत्न करत असेल, पण आपण स्वतःच्या मनाने विचार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीनं या समाजामध्ये या गावामध्ये वावरलं पाहिजे. अनेक वेगवेगळी संकटे येतील, या संकटातून कशा पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मुस्लिम समाजानं एकसंघपणानं काम केलं पाहिजे. नाहीतर अल्पसंख्याक तुम्हाला म्हणत बसलो तर अल्पसंख्याक जर एकत्रित राहिले नाहीत तर नक्कीच तुमच्या समाजाचा अरुणबाई फायदा होणार नाही. मग ते सांगतोय. पण मुस्लिम समाजावरनं म्हणजे मुस्लिम समाजावर खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी प्रेम केलं होतं हे सुद्धा तुम्ही विसरून चालणार नाही. आणि तुम्ही त्याच्यापेक्षा डबल शिंदे साहेबांवर प्रेम केलं. त्यामुळं तुमच्या या समाजातल्या अनेक विकासाची कामं झाली. तुम्ही एकसंघपणानं राहण्याचा प्रयत्न केला. या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही एकसंघपणानं राहावा. तुम्ही कुणाच्या बाजूला राहावा हे मी आज इथं सांगत नाही, पण ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेला आम्ही नक्की सांगू. पण हा तुमचा समाजाचा कार्यक्रम आहे. समाजासाठी प्रत्येक युवकानं काहीतरी या समाजासाठी देणं लागतो, म्हणून आपण काम करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. आज या ठिकाणी या 2 खोल्यांमध्ये या फाउंडेशनचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
तरुण मुलांना मुलींना या ठिकाणी आपण प्रशिक्षण देणार आहे. म्हणजे जगामध्ये कसं वावरावं, जिद्द ईर्ष्या आणि चिकाटी ठेवून समाजामध्ये वावरत असताना ज्या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे त्या शिक्षणाची ओढ कशी निर्माण करावी या दृष्टीने हे फाउंडेशन प्रयत्न करेल. तुमच्या समाजामध्ये 15 वर्षामागची अवस्था आणि आजची अवस्था जरा थोडा बदल झालाय. बरीच मुलं मुली शिकायला लागलेले आहेत. आज अशी अवस्था झालेली आहे आमच्या अनेक समाजामध्ये, मुली एवढ्या शिकल्यात आणि मुलं नुसती ग्रॅज्युएट झाल्यात. आता त्या मुलांनाच लग्न करायचं म्हणलं की मुलगीच मिळेना अशी अवस्था झाली. ही मुलगी का मिळत नाही तर मुलीला तिने घेतलेल्या शिक्षणाच्या बरोबरचा नवरा पाहिजे. नवरा मिळाला तर तो पण नोकरदार पाहिजे. नोकरदार मिळाला तर त्याला शेती पाहिजे. शेती, गाडी, बंगला आणि पुन्हा मुंबईसारख्या शहरातला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घडणं अवघड झालेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मुलांनी सुद्धा चांगलं शिकलं पाहिजे. अन्यथा तुमचे दिवस जर हे वाया गेले तर ते परत येऊ शकत नाहीत. जसं नदीचं पाणी आष्ट्यातनं पुढं मिरजवाडीकडे गेलं तर मागे येईल का? नाही येणार. तसं आयुष्यातले दिवस जे 2-4 वर्षे वाया गेली तर ते परत येऊ शकत नाहीत. म्हणून तुमच्या विद्यार्थी जे असतील, तुमच्या घरातले सगळे तरुण मुलं असतील, यांना पालकांनी खऱ्या अर्थानं ते संस्कार दिले पाहिजेत. कारण आज मुलं शिक्षण घेत आहेत. किमान तुम्हाला माहिती आहे की माझा मुलगा इयत्ता एवढ्यामध्ये आहे, पण आमच्या काळामध्ये आई वडिलांनाच माहित नव्हतं की मुलगी कितवीत आहे. बोलवून आम्हाला विचारणार, शिंदे साहेब तू कितवीला आहेस रे आता? अवस्था होती बरं का. म्हणजे ती 40 वर्षामागची गोष्ट. त्यांना माहित नसेल आपण 4थीत आहे, 5वीत आहे, 6वीत गेलाय. या अशा अवस्था ती 40 वर्षामागे होती. पण आज थोडा बदल झालेला आहे. इथून पुढं आधुनिक जगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये जर युवक टिकायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या फाउंडेशनच्या वतीनं आयाज भाई नक्कीच तुम्ही एक चांगलं सामाजिक काम हातामध्ये घेतलंय. त्याबद्दल मी आमच्या अष्टाशहर विकास आघाडीच्या वतीनं, शिंदे कुटुंबियाच्या वतीनं मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं आज व्यसनमुक्तीची शपथ समीर गायकवाड यांच्याकडनं घेऊन बघूया किती बदल होते यात. एका दुसरा जरी त्यातनं बदल झाला तरी हळूहळू आपलं गाव हे व्यसनमुक्त गाव करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्की आपलं गाव व्यसनमुक्त होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक आपल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. बहुत बहुत शुक्रिया मोहतरम वैभव दादा शिंदे ने आपको जो यहाँ पर सामाजिक, आर्थिक और सारा समेट कर उन्होंने लिया. तो मला हे बोलल्याशिवाय पुढे जाता येईना. वैभव दादा, मी लहानपणापासून स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांचे भाषण ऐकत होतो आणि त्यांची जरा सगळी टॅक्ट घेत होतो. ती सगळी टॅक्ट आपल्यामध्ये मला या ठिकाणी जाणवून आली. शिंदे साहब का एक रुझान था, एक नारा था उनका कि किसी के आवाज पर मैं करवट बदल नहीं सकता, हमारे नाम से 2 आवाज जमाने को. या आष्ट्या शहरातील सर्वसामान्य हरिजन, गिरिजन, अल्पसंख्याक हा ताठ मानेने आष्ट्यात फिरावा ही शिंदे साहेबांची संकल्पना होती आणि त्यांनी शेवटपर्यंत ती जपली आणि सगळ्यांना मान देऊन, सन्मान देऊन चांगलं आयुष्य दिलं. आणि आमचा समाज नेहमीच त्यांच्या पाठीमागे आणि इथून पुढे पण आहे. आमची गेलेली त्याची हाडकं जरी गोळा करून विचारलं तर ते शिंदे साहेब म्हणतील. अशी अवस्था आमची आहे. आम्ही
सर्व प्रेम करणारी मंडळी आहोत आणि शिंदे साहेबांनी आणि आपल्या शिंदे खानदानी आमच्यावर भरभरून दिलेला आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आमच्या समाजाला मार्गदर्शन केलं. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल आणि काय केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला जीवन जगलं पाहिजे या सर्व सुद्धा आपण दिलेल्या आहेत. नक्कीच आम्ही आपण ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यावर या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करून सर्वसामान्य लोकांना याचा फायदा देण्याचा प्रयत्न करूँ. एक छोटी सी बात रह गई थी, मुफ्ती साहब यहाँ पर आए हुए हैं. मैं गुजारिश करूंगा कि मुफ्ती साहब का जो है इस्तेकबाल यहाँ पर वैभव दादा शिंदे और हमारे फाके सर और गायकवाड़ साहब अध्यक्ष हमारे इनके दस्ते मुबारक से जो है उनका ये किया जाए. हाँ. ओके ओके